संपूर्ण रामायण भाग 7 सुंदरकांड हनुमान लंकेत. श्रोत्यांनो, भाग 6 मध्ये आपण पाहिलं की श्रीरामांची भेट सुग्रीव आणि हनुमानाशी झाली. बालीचा अन्याय संपला आणि माता सीतेचा शोध घेण्यासाठी वानरसेना सर्व दिशांनी निघाली. आता आपण त्या पवित्र अध्यायाकडे येतो जिथे भक्ती, पराक्रम आणि सेवाभाव एकत्र प्रकट होतात. हा अध्याय म्हणजे सुंदरकांड. हनुमान, अंगद, जांबुवंत आणि इतर वानर दक्षिण दिशेला निघाले. ते समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचले. पुढे अथांग समुद्र पसरलेला होता. पलीकडे लंकेचं अस्तित्व कळत होतं, पण समुद्र पार करणं अशक्य वाटत होतं. अनेक वानर थकले. सर्वांच्या मनात शंका निर्माण झाली. तेव्हा जांबुवंतांनी हनुमानाला त्यांची विसरलेली शक्ती आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं की हनुमान हे बालपणी अत्यंत सामर्थ्यवान होते, पण ऋषींच्या वरामुळे त्यांनी आपली शक्ती योग्य वेळ येईपर्यंत न उलगडली. हे शब्द ऐकताच हनुमानांच्या मनात आत्मविश्वास जागा झाला. हनुमानांनी मनोमन श्रीरामांचं स्मरण केलं. त्यांनी माता सीतेचं पवित्र नाव घेतलं. संपूर्ण सामर्थ्य एकवटून त्यांनी समुद्र पार करण्याचा निश्चय केला. पर्वतावर उभे राहून त्यांनी विशाल उडी घेतली. त्या उडीमध्ये भक्ती, विश्वास आणि सेवा यांचा संगम होता. आकाशात उडत असताना अनेक अडचणी आल्या. सुरसा नावाची नागमाता अडथळा बनून उभी राहिली. हनुमानांनी बुद्धीने तिचा सन्मान राखत मार्ग काढला. सिंहिका नावाच्या राक्षसीने सावली पकडण्याचा प्रयत्न केला, पण हनुमानांनी धैर्याने तिला परास्त केलं. अखेरीस हनुमान लंका नगरीत पोहोचले. लंका सुवर्ण नगरी होती, पण तिच्यावर अहंकाराचे आणि अधर्माचे सावट होतं. हनुमानांनी लंकेत प्रवेश करताना कोणताही गर्व केला नाही. ते सेवक म्हणून आले होते. लंकेत प्रवेश करताना लंकिनी नावाची राक्षसी अडथळा बनून उभी राहिली. हनुमानांनी तिलाही शांतपणे पराभूत केलं. यानंतर हनुमानांनी संपूर्ण लंकेत संयमाने शोध सुरू केला. ते घाई करत नव्हते. त्यांना खात्री होती की माता सीता कुठेतरी धैर्याने प्रतीक्षा करत असतील. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर हनुमान अशोकवनात पोहोचले. तेथे माता सीता एका झाडाखाली बसलेली दिसली. त्यांचे वस्त्र साधे होते. ते दुःखी होत्या, पण मनाने खचलेल्या नव्हत्या. माता सीता अखंडपणे श्रीरामांचं स्मरण करत होत्या. हनुमान लगेच समोर गेले नाहीत. त्यांना खात्री करायची होती की माता सीता भयभीत होणार नाहीत. त्यांनी झाडावरून श्रीरामांचं गुणगान सुरू केलं. मग श्रीरामांची अंगठी खाली टाकली. माता सीतेने ती अंगठी पाहिली. त्यांना तत्क्षणी ओळख पटली. हनुमान हळूच खाली उतरले. त्यांनी माता सीतेला नम्रपणे वंदन केलं. त्यांनी स्वतःची ओळख श्रीरामांचे दूत म्हणून दिली. माता सीतेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना खात्री झाली की श्रीराम नक्की येणार आहेत. त्या क्षणी त्यांना मोठा धीर मिळाला. माता सीतेने हनुमानांना आशीर्वाद दिला. त्यांनी श्रीरामांसाठी संदेश दिला. आपल्या शिरोमणी हनुमानांकडे दिली, जेणेकरून श्रीरामांना आपला ठाव ठिकाणा कळेल. हनुमानांनी तो दागिना अत्यंत जपून ठेवला. हनुमानांनी माता सीतेला सांगितलं की श्रीराम लवकरच लंकेत येतील आणि त्यांचा उद्धार करतील. माता सीतेने संयम बाळगण्याचं वचन दिलं. त्या अहंकारापुढे झुकल्या नाहीत. यानंतर हनुमानांनी लंकेत आपलं सामर्थ्य दाखवलं. त्यांनी अशोकवनातील काही भाग उद्ध्वस्त केला. राक्षसांना पराभूत केलं. रावणाच्या पुत्र अक्षय कुमाराचा वध झाला. शेवटी हनुमान रावणाच्या दरबारात नेण्यात आले. रावणाने हनुमानांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, पण हनुमान शांत राहिले. त्यांनी रावणाला धर्माचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला, पण रावणाने काहीही ऐकलं नाही. रावणाने हनुमानांच्या शेपटीलाच आग लावण्याचा आदेश दिला, पण हनुमानांनी त्या आगीचा उपयोग लंकेतील अधर्म जाळण्यासाठी केला. संपूर्ण लंका पेटून उठली. तरीही अशोकवन आणि माता सीतेजवळ एक ठिणगीही पोहोचली नाही. हनुमानांनी समुद्रात उडी मारून आग विझवली. ते परत वानर सेनेकडे आले. सर्व वानर आनंदाने गजर करू लागले.
माता सीतेचा शोध पूर्ण झाला होता. हनुमानांनी श्रीरामांकडे जाऊन वंदन केलं. माता सीतेची शिरोमणी त्यांनी श्रीरामांना दिली. श्रीरामांच्या डोळ्यांत समाधान आलं. युद्ध आता अटळ असल्याची खात्री झाली. याच ठिकाणी सुंदरकांड समाप्त होतो.